नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास. एका दाव्यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे. हा दावा म्हणजे लिंगपिसाट अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा करण्यात आलेला आहे. हा दावा नेमका कुणी केलाय, तो का करण्यात आलेला आहे, त्यांना या संदर्भातली माहिती कुठून मिळाली आहे, कुणी दिली आहे, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, लिंगपिसाट अशोक खरात जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे, पोलीस कस्टडीमध्ये आहे. दुसरीकडे SITची चौकशी जोरात सुरू आहे आणि जसजसा हा तपास सुरू आहे तसं तसं या लिंगपिसाट अशोक खरातचे जे काही कारनामे आहेत ते समोर येत आहेत. 100 व्हिडिओ क्लिप्स, महिलांच्या अत्याचाराविषयीच्या 100 व्हिडिओ क्लिप्स आता समोर आलेले आहेत. एक प्रकारे असं वाटायला लागलंय की हा अशोक खरात, लिंगपिसाट अशोक खरात सेक्स रॅकेट चालवतोय की काय, अशी स्थिती या सगळ्या प्रकरणावरनं समोर येताना आपल्याला बघायला मिळते आहे. दुसरीकडे या लिंगपिसाट अशोक खरातनी कोट्यावधींची माया राजकारण्यांच्या मदतीनं मिळवलेली आहे. त्याचबरोबर एकीकडे हे असं सेक्स रॅकेट चालवायचं आणि दुसरीकडे आपण किती आध्यात्मिक आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी एका मंदिराची उभारणी केलेली आहे, शिव मंदिराची उभारणी. आता या सगळ्याला त्यातून जमीन घोटाळे आहेत, हे जमीन घोटाळे समोर येत आहेत आणि या सगळ्यामध्ये राजकारणी अडकत चाललेले आहेत. आत्तापर्यंत अनेक राजकारण्यांचे या लिंगपिसाट अशोक खरातच्या बरोबरचे फोटो हे समोर आलेले आहेत. त्यातले अगदी कुठलाही पक्ष याला अपवाद नाही, हेही मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो. म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी गटातल्या रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, त्यांना आता या प्रकरणावरनं अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्या रुपाली चाकणकर, त्यानंतर त्यांच्याच पक्षातले सुनील तटकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटातले जयंत पाटील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटातले खासदार निलेश लंके. आता महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वामधलं महाविकास आघाडीचं जे सरकार होतं, या सरकारच्या काळातही या लिंगपिसाट अशोक खरातला अनेक प्रकारची मदत करण्यात आलेली आहे. हे देखील आता हळूहळू समोर येत आहे. त्यांनी ज्या ठिकाणी या लिंगपिसाट अशोक खरातनी जिथं हे महादेवाचं मंदिर उभारलेलं आहे, तिथं जी एक मोठी जागा आहे, या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी त्याला धरणातनं त्या जागेसाठी पाणी वळवण्यात आलं. जयंत पाटील, जे काही शरद पवार गटातले जयंत पाटील त्यावेळेला जेव्हा मंत्री होते, त्यांच्यावर हा आरोप करण्यात येतोय की जयंत पाटलांनी धरणातनं पाणी या लिंगपिसाट अशोक खरातच्या या मंदिरासाठी वळवलं. जवळपास 20 लाख लिटर पाणी या मंदिरासाठी वळवण्यात आलेलं आहे. असेही आता सगळे प्रकरणं जी काही आहेत ती समोर येताना बघायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटातले शिवसेना उद्धव ठाकरे गटातले मिलिंद नार्वेकर, भाजपातले चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांचेही फोटो समोर येत आहेत. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे गटातले स्वतः एकनाथ शिंदे, त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, दीपक केसरकर यांचे देखील फोटो समोर येत आहेत. दुसरीकडे या लिंगपिसाट अशोक खरातनी केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतल्याचे फोटो समोर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचे काही फोटो समोर येताना बघायला मिळत आहेत. म्हणजे एकूण सगळे राजकारण्यांचे फोटो या लिंगपिसाट अशोक खरातच्या बरोबर आहेत की काय असा प्रश्न पडावा, असे सगळे प्रकरणं आता हळूहळू समोर येताना बघायला मिळत आहेत. आता या प्रकरणाची सगळी कसून चौकशी सुरू असतानाच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी एक खळबळ उडवून देणारा दावा केलेला आहे. तो दावा म्हणजे या अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असं तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे.
तो का होऊ शकतो, तर आता याच्या तपासामध्ये एकतर मुळामध्ये 24 तारखेपर्यंत या लिंगपिसाट अशोक खरातची पोलीस कस्टडी आहे, म्हणजे तो पोलिसांच्या रिमांडमध्ये आहे. अशा वेळेला आता त्याच्याकडनं जी राजकारणी आहे, जे IPS IAS अधिकारी आहेत, जे कोणी सरकारी अधिकारी याच्यामध्ये सगळे गुंतलेले आहेत, यांची नावं आता हळूहळू बाहेर येतील, त्यांचं पितळ उघडं पडेल, ही भीती आता अनेक राजकारण्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून या लिंगपिसाट अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असा खळबळ उडवून देणारा दावा हा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलेला आहे. हा दावा करत असताना त्या असं म्हणालेल्या आहेत की मला या संदर्भातली माहिती जी आहे ही माहिती नाशिकमधले जे काही स्थानिक पीडित आहेत त्या काही पीडितांकडनं मला ही माहिती मिळाली आहे की यांचा एन्काउंटर होऊ शकतो. आता यांचा एन्काउंटर कधी होऊ शकतो, तर 24 तारखेपर्यंत या लिंगपिसाट अशोक खरात हा पोलीस कस्टडीमध्ये आहे. जेव्हा त्याची ही कस्टडी संपेल, म्हणजे जेव्हा हा त्याचा रिमांड संपेल, त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल. कोर्टामध्ये हजर केलं जात असताना झटापट झाली आहे, पोलिसांबरोबर झटापट झाली असं दाखवलं जाईल आणि या लिंगपिसाट अशोक खरातचा एन्काउंटर केला जाऊ शकतो. कारण त्याच्या या सगळ्या प्रकरणामध्ये, त्याच्या या चौकशीमध्ये अनेक राजकारण्यांचं पितळ हे उघडं पडण्याची भीती आहे. म्हणून अजून याच्या पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी ज्या बाहेर येईल, कारण आता आपण जे सगळं बघतोय ते हिमनगाचं वरचं टोक आपल्याला दिसतंय, आतमध्ये आणखीन बरंच काही दडलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून या लिंगपिसाट अशोक खरातचा एन्काउंटर करून केला जाऊ शकतो हा दावा हा तृप्ती देसाई यांनी केलाय. आणि त्यामुळे त्यांच्या या दाव्यामुळे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे. कारण हे सगळं प्रकरण अत्यंत गंभीर होत चाललेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कृत्य हे होऊ शकतं यावर या महाराष्ट्रामधल्या अनेकांचा विश्वास बसत नाही आहे. आणि दुर्दैवाने या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक राजकारणी, अनेक अधिकारी, IPS IAS लेवलचे अधिकारी याच्यामध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे हा जो दावा आहे, हा दावा जो तृप्ती देसाईंनी केला आहे, अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे बघावं लागणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या देखील कमेंट्स, म्हणजे जसं तृप्ती देसाई म्हणतायत की या लिंगपिसाट अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच एन्काउंटर होऊ शकतो का? राजकारणी या सगळ्या अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणांमध्ये अडकलेले आहेत का? तुम्हाला काय वाटतंय जरूर कळवा कमेंट बॉक्समधनं. निश्चित तुमचं काय आहे ते मत टाका आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद.